नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जी आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। काही दिवसांपासून आपण आपले सरकार सेवा केंद्र असेल, माही सेवा केंद्र असेल, याच्या संदर्भातील जे काही अपडेट आहे ते आपण अपडेट देण्याचा प्रयत्न करणार आहोत। कारण की केंद्र शासनाच्या जे काही गाईडलाईन्स आलेले आहेत त्याच्या अंतर्गत CSC 2.0 याच्या अंतर्गत जे काही आपले सरकार सेवा केंद्र आहे ते लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये दिले जाणार आहेत। आणि त्याच्यासाठी जर अगोदरचे नियम जे होते ते बदलून आता जे काही असेल तर नवीन नियमानुसार त्यांना ते नवीन बदलासह केंद्र दिले जाणार आहेत। त्या संदर्भातील आपण जर पाहिलं तर मुंबई उपनगर जिल्ह्याचं पाहिलेलं आहे, त्यानंतर यवतमाळ जिल्ह्याचं सुद्धा आपण अर्ज सुरू झालेलं आहे त्याचं सुद्धा अपडेट पाहिलेलं आहे। आणि आजच्या व्हिडिओमध्ये जर पाहिलं तर आपण सोलापूर जिल्ह्यासाठीची एक माहिती आहे ती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। सोलापूर जिल्ह्यासाठी जर पाहिलं तर आपले सरकार सेवा केंद्रासाठी काय आहे, त्याच्यामध्ये ऑलरेडी किती ॲक्टिवेट आहेत ते सर्व त्यांनी दिलेलं आहे किंवा बघितलेले आहे। त्याच्यामध्ये त्यांची तपासणी किंवा त्यांचं सुद्धा करण्यात आलेलं आहे। आणि त्याच्यानंतर जर नवीन लोकसंख्येनुसार कुठं किती नवीन केंद्र स्थापन करायचे आहेत याची सुद्धा जे काही अधिसूचित केंद्र केलेत आहेत त्याच्यासाठी जे काही त्यांनी दिलेली आहे त्याची यादीसुद्धा आपण आता पाहणार आहोत। स्क्रीनवर पाहू शकता आपण आता इथं सोलापूरच्या वेबसाईटवरती आलेलो आहे। सोलापूरच्या वेबसाईटवरती जर आलो तर त्याच्यामध्ये आपण पाहू शकता की इथं सूचना ह्याच्यामध्ये किंवा इथं खाली थोडं स्क्रोल केल्यानंतर इथं पाहू शकता इथं सोलापूर जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्राची वर्गीकरण यादी देण्यात आलेली आहे। जानेवारी 2025 अखेर जे काही आहेत ते सध्या ऑलरेडी अप्रूव्हल असलेले कार्यरत असलेले हे क्षेत्र आहे, त्याच्यामध्ये इतके संपूर्ण हे आपले सरकार सेवा केंद्र हे आहेत। त्यानंतर मग आता जानेवारी 2025च्या नंतर जी काही लोकसंख्या धरून लोकसंख्येनुसार किती गरजेचे आहेत किंवा त्याच्यानंतर किती वाढ करणं गरजेचं आहे, सोलापूर जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्राची अधिसूचित यादी म्हणजे किती लागणार आहे त्याची सुद्धा यादी इथं देण्यात आलेली आहे। आणि त्याची जर पाहिलं तर त्याच्यामध्ये इथं पाहू शकता ही यादी देण्यात आलेली आहे। तुम्ही ही यादी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आहे किंवा मला व्हॉट्सअपसुद्धा करून तुम्ही ही यादी मागून घेऊ शकता किंवा डायरेक्टली सोलापूर च्या वेबसाईटवरती सुद्धा जाऊन हे तुम्ही पाहू शकता। तर अशा पद्धतीनं सोलापूर जिल्ह्यासाठी सुद्धा हे आता नवीन केंद्र येणार आहेत। त्याच्यासाठी तुमची ज्या अर्जासाठी किंवा तुम्ही ज्या जागेसाठी पात्र असाल त्या जागेसाठी तुम्हाला जे काही कागदपत्र लागणार आहेत ते सविस्तर आपण याच्या अगोदरसुद्धा अटी शर्ती पात्रता ह्याच्यावरती व्हिडिओ बनवलेला आहे, तो व्हिडिओ नक्की पहा। जी काही पूर्ण यादी आहे या केंद्रांची ती आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे PDF, ती फाईल तुम्ही डाउनलोड करून कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये किती आहे क्षेत्र तिथे ह्याच्यानुसार जी काही जागा किती आहे तिथं ते दिलेलं आहे सविस्तर, तुम्ही ते पाहून घेऊ शकता। अशाच पद्धतीचं नवीन जिल्ह्याचं जर आणखी अपडेट काही आलं तर आपण देण्याचा प्रयत्न करणारच आहोत। तुम्ही ज्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन दाबून लाईक करायला मात्र विसरू नका, जेणेकरून व्हिडिओ अपलोड करताच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल। भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।